महापालिका निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे। मिरजेतील शोएब काझी कुपवाड एमआयडीसी मधील सूरज उर्फ रमजान शेख आणि विट्यातील राजाराम बोराडे टोळीवर हद्दपारीची कारवाई केली आहे। या तिन्ही टोळीतील एकूण 17 जणांना सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 ते 3 वर्षांसाठी हद्दपार केले। हद्दपार केलेल्यांमध्ये मिरजेतील अजित पवार राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याचा समावेश आहे। हद्दपार केलेल्यांमध्ये मिरजेतील काझी टोळीचा प्रमुख शोएब उर्फ मोहम्मद युसुफ साहेब पीर चमन मलिक काझी, नितीन उर्फ साहेब पीर चमन मलिक काझी, अक्रम मोहम्मद काझी, रमेश अशोक गुंजिरे, असलम मोहम्मद काझी, आझम मोहम्मद काझी, अल्ताफ कादर रोहिले, मोहसिन कुंडीबा गोदड, कुपवाड एमआयडीसी मधील टोळी प्रमुख सूरज उर्फ रमजान मौला शेख, टोळी सदस्य शब्बीर मौला शेख, सौरभ विलास जावीर, अर्जुन ईश्वरा गेजगे या 2 टोळ्यांना सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी, तर विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख राजाराम सोपान बोडरे, सदस्य सुदाम सोपान बोडरे यांना जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी, तर आटपाडी पोलीस ठाण्याच्या टोळीतील प्रमुख जितेंद्र उर्फ जिचा दगडू काळे, रोहित किशोर पवार, तोट्या उर्फ अक्षय जितेंद्र काळे यांना सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे। मिरजेतील काझी टोळीवर 2006 ते 2025 या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी, मारामारी, धार्मिक भावना दुखावणे, नुकसान करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न, चोरी, खंडणी, फसवणूक, विनयभंग यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचे 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले। 8 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत। प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीला इच्छुक आहेत, तरी पण यांची लोकप्रियता महाराष्ट्रात इतकी वाढली आहे की 70 जागा यांच्या बिनविरोध निवडून आल्या। 70 जागा का निवडून आल्या? निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, पण सगळ्यांनी अर्ज काढून घेण्याची बुद्धी तयार होते का? लोकांच्यावर काही दबाव होतो का? काही पैशांची देवाणघेवाण होते का? लोकांना देण्यापेक्षा आता उमेदवाराने देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे का? याचा विचार आता महाराष्ट्रातली जनता करायला लागणार असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे। ते मिरजेतील एका जाहीर सभेत बोलत होते। यावेळी ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करून माणूस आता माघार घेत आहेत। नोटाचा पर्याय असताना काही अधिकाऱ्यांनी सत्तेत बसलेल्यांच्या दबावाला बळी पडून बिनविरोध निवडणुका जाहीर करणे हे चुकीचे आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत। विशाल पाटील, विश्वजित कदम आणि मी असे 3 जण ताकदीने यामध्ये उतरलोय। आपलंच पाणी तिकडे गेलंय, आता परत येत आहे। पाण्याची लूट परत पाण्यानेच येत असेल तर त्याला महत्त्व देऊ नका। आपलेच पैसे लुटालूट करून घेतले आहेत, तेच पैसे आपल्यावर आता खर्च करतायत। पाऊस पडला तरी त्यात कोणी भिजून जाऊ नका। काही पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न केला, बोलणीही सुरू होती, मात्र अचानक कुठून तरी धमकी यायची, फोन आला की लोक उठून जायचे। वंचित बरोबर कोणाचीही युती होऊ नये यासाठी भाजपाकडून दबावतंत्र वापरण्यात आले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। सांगलीत वंचित बहुजन आघाडी आणि संलग्न पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टेशन चौकात गुरुवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजप विरोधी राजकीय पक्षांना संपवण्याचा अजेंडा राबवत आहे। राजकीय पक्ष संपले तर विरोधक संपतो। संविधान संपवण्यासाठी घाट घातला जातोय, त्यामुळे आम्ही भाजप सोडून इतर सगळ्यांसोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला। राजकीय पक्ष जर जगले तर भाजपचा संविधान बदलायचा अजेंडा गळून पडेल। त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी, छोटे राजकीय पक्ष टिकण्यासाठी निवडणुकीत संधी द्या असे आवाहन करत आंबेडकर म्हणाले, RSS आणि भाजपवाले म्हणतात की पंतप्रधान विश्वगुरू आहेत, मग अगोदरच ट्रम्प, जिनपिंग, पुतीन हे 3 विश्वगुरू आहेत। आता या चौथ्याला ते मान्य करतील का? ट्रम्प म्हणतोय नव्या गुरुची मगरुरी उतरल्याशिवाय राहणार नाही। भांडण ट्रम्प आणि मोदीचं आहे, मात्र शिक्षा देशाला होते। त्यामुळे नजीकच्या काळातल्या युद्धाला तोंड द्यावं लागेल। जर युद्ध नको असेल तर भाजपच्या विरोधात मतदान करा असं म्हणाले। सांगली जिल्हा मध्यवर्तीच्या सहकारी बँकेच्या झरे शाखेत अज्ञात चोरट्यांनी खिडकी कापून आत प्रवेश करत स्ट्रॉंग रूम मधील तब्बल 22 लॉकर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीत सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड असा कोट्यवधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ही जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जाते।
झरे बस स्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने सुरू आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरच्या साहाय्याने कापून बँकेत प्रवेश केला. अत्यंत सराईतपणे त्यांनी स्ट्रॉंग रूममधील 22 लॉकर तोडून ग्राहकांचे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना आज सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली. चोरट्यांनी चोरीदरम्यान पूर्ण खबरदारी घेतल्याचं तपासात स्पष्ट झाले. बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला DVR सोबत नेलाय. हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँडग्लोव्हचा वापर केल्याचंही निदर्शनास आले. विशेष म्हणजे याच बँकेत सुमारे वर्षभरापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. तरीही सुरक्षेतील त्रुटी कायम होत्या का असा सवाल उपस्थित होतोय. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. परिसरातील इतर CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. शहराचा विकास भाजपच करू शकते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राच्या चौफेर आणि सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षालाच साथ द्या. या पक्षाकडेच महापालिकेची सत्ता बहुमताने सोपवा असं आवाहन पक्षाचे महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी केलंय. दरम्यान आमच्या उमेदवारांना कोणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका. आमच्याकडे गृहमंत्रीपद आहे असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. सांगलीतील विविध प्रभागात आयोजित केलेल्या प्रचार सभेत निवडणूक प्रमुख इनामदार बोलत होते. इनामदार म्हणाले, भाजपला गेल्या खेपेच्या निवडणुकीत सत्ता मिळाली, मात्र फक्त सत्तेची 2.5 वर्ष काम करता आलं. परंतु त्या काळातही पक्षाने सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी 100 कोटी रुपये दिले होते. त्या रकमेचाही विविध विकास कामांसाठी योग्य विनियोग करण्याचा प्रयत्न पक्षाने केला. त्यासाठी आराखडाही तयार केला होता. परंतु 2.5 वर्षानंतर महापालिकेतील आमची पक्षाची सत्ता विरोधकांनी कारस्थान करून उलथवून टाकली. परिणामी नागरिकांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना सलग 5 वर्ष काम करता आले नाही. आम्हाला 5 वर्षांसाठी नागरिकांनी पूर्ण बहुमताने संधी द्यावी. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते आणि नगरसेवक करतील. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विविध विकासाच्या योजनांसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसं जाहीर आश्वासन प्रचार सभेच्या वेळी सांगलीत दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिराळा तालुक्यातील उपवळे येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळालाय. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र 11 वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीला पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचलेत. संग्राम पाटील यांचं कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली. भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दरम्यान मुलाची आई स्वप्नाली यांनीही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला. नागरिक जमा झाल्याचं पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. सुदैवाने स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत. या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या. तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील गायकवाड, श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टर निलेश पाटील तिच्यावर उपचार करतात. सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला. या निवडणुकीत देखील काँग्रेसचे 4ही उमेदवार निवडून येतील आणि बाले किल्ला अभेद्य ठेवतील असा विश्वास
काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, सोनल पाटील सावर्डेकर, स्मिता यमगर यांच्या प्रचारार्थ प्रभागात पदयात्रा काढण्यात आली। गणेशनगर, रमामाता नगर, पाकिजा मशीद परिसर, गारपीर परिसर या भागातून प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी आमदार विश्वजित कदम बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, डॉक्टर जितेश कदम, विक्रमसिंह सावर्डेकर, राजाराम यमगर, जयराम कुकरेजा, नंदलाल पोपटानी, शिवकुमार जुमरानी, सतीश सारडा, विजय आवळे, प्रमोद शेटे, दीपक कंसे, किसन कांबळे, निहाल अहमद अन्सारी, हाजी नजीर पटेल, असलम जमादार, असलम शेख आदी जण उपस्थित होते। विश्वजित कदम म्हणाले की प्रभाग क्रमांक 15 काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असून 4ही नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास व्यक्त केलाय। प्रभागातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात असलेली उपस्थिती हीच मंगेश चव्हाण आणि फिरोजबाई पठाण यांच्या कामाची पोहोचपावती असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले। यावेळी रॅली मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांचं औक्षण करून पुष्पवृष्टी केली आहे। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कामकाज अद्वितीय असेच आहे। यशवंतराव लहानाचे मोठे ज्या गावामध्ये झाले तेथे त्यांचं स्मारक असणं आवश्यक असताना काही कारणाने रखडले आहे, परंतु साहेबांचे स्मारक ध्येय ठेवून उभा करूच असा निर्धार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देवराष्ट्र येथील सागरेश्वर अभयारण्य आणि यशवंतराव चव्हाण जनस्मारक भेटी दरम्यान केलाय। यावेळी पर्यटकांमधून स्थानिकांना रोजगार आणि शेतकऱ्यांचा विकास याचा आराखडा मांडलाय। देवराष्ट्र येथील सागरेश्वर अभयारण्यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट दिली। जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आले होते। यावेळी विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी वाघाची मूर्ती भेट देत आणि त्यांच्या हस्ते वृक्ष लावून स्वागत केले। यावेळी श्रीकांत पवार यांनी अभयारण्यामधील विविध विकास कामांचा आढावा मांडलाय। जिल्हाधिकारी यांनी कुंपणासाठी निधी उपलब्ध केल्याने वन्य प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कमी झाल्याची माहिती दिली। अशोक काकडे यांनी अभयारण्याचा आढावा घेत अभयारण्यामध्ये पर्यटन वाढीसाठी कोणत्या विकास कामांची गरज आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यटन विकासाला चालना मिळेल, पर्यटनाच्या माध्यमातून येथील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल याची माहिती दिली आहे। 2030 या वर्षापर्यंतचा वेध घेत या परिसरामध्ये कसा बदल झाला पाहिजे, त्यासाठी होमस्टे, कृषी पर्यटन आणि इतर बाबींचा आराखडा अधिकारी आणि ग्रामस्थांसमोर मांडलाय। यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मस्मारकास भेट देत स्मारकातील यशवंतरावांचे, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान असतानाचे आणि विविध प्रसंगातील आठवणींचे फोटो बघून ते भारावून गेले। यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे अद्वितीय शक्ती होती, त्यांचं कार्यही अद्वितीय असंच आहे। साहेबांचे स्मारक जागेच्या कारणामुळे रखडले आहे, यामधून मार्ग काढून येणाऱ्या काही कालावधीत ध्येय ठेवूनच आपण स्मारक उभे करायचे असा निर्धार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केला। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य पणन महासंघ आणि राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थांमार्फत कार्यरत असलेल्या खरेदी केंद्राच्या तपासणीसाठी पणन विभागाने 5 सदस्यांची जिल्हानिहाय दक्षता पथके तयार करण्याचा निर्णय घेतलाय। पथके खरेदी केंद्रांकडून खरेदी प्रक्रिया सुरळीत होते की नाही, त्यांच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आहे की नाही, योजनेची पारदर्शक अंमलबजावणी, गुणवत्ता या गोष्टींची तपासणी करणार आहे। ही दक्षता पथके खरेदी केंद्रांनी नोंदणी करताना ऑनलाईन 7/12 उतार्यानुसार प्रत्यक्ष पीक पेरा नोंदणी तपासली आहे का, शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते तपशील, संस्थेकडे दिवस मशीनची उपलब्धता, खरेदी केंद्राकडे आवश्यक साधन सामग्री यामध्ये ओलावा पडताळणी मशीन, चाळणी, ताडपत्री, इलेक्ट्रिक वजन काटा, संगणक स्कॅनर असलेला स्मार्टफोन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाची ऑनलाईन पावती संबंधित शेतकऱ्यास दिली आहे का याची तपासणी केली जाईल। वैध इलेक्ट्रिक वजन काटा, प्रमाणपत्रे, खरेदी केंद्रावर उपलब्ध असलेला बारदान, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मानांकनानुसार खरेदी होते का, दैनंदिन नोंदी, खरेदी केंद्रावर शेतकरी अथवा स्थानिक प्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली आहे का, खरेदी केंद्रापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते, तात्पुरती साठवणूक व्यवस्था, पाणपोई आदींची तपासणी करणार आहे।